नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणारा अधिनियम पाहणार आहोत. आज आपण येथे गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदान तंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम 1994 म्हणजेच PCPNDT ऍक्ट आज आपण येथे पाहणार आहोत. हा जो अधिनियम आहे तो आपल्या सिलेबसमध्ये एकूण 4 गुणांसाठी समाविष्ट आहे. यावरती आपल्याला एकूण 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. या संपूर्ण अधिनियमामध्ये एकूण 8 प्रकरणे व एकूण 34 कलमे आहे आणि हा संपूर्ण अधिनियम आपल्या सिलेबसमध्ये समाविष्ट आहे. तर चला मग वळूया आपल्या मेन अधिनियमाकडे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदान तंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम 1994 PCPNDT ऍक्ट भाग 1. या अधिनियमाचा उद्देश पाहूया. या अधिनियमाचे 3 मुख्य उद्देश आहेत. पहिला उद्देश आहे लिंग निवडीस प्रतिबंध करणे, दुसरा आहे प्रसवपूर्व रोग निदान तंत्राचे नियमन करणे आणि तिसरा आहे प्रसवपूर्व रोग निदान तंत्राचे दुरुपयोग करण्यास प्रतिबंध करणे. ठीक आहे, समजलं काय मुख्य उद्देश आहे या अधिनियमाचा? गर्भलिंग निवडीस प्रतिबंध करणे, दुसरा आहे प्रसवपूर्व रोग निदान तंत्रांचे नियमन करणे आणि तिसरा आहे प्रसवपूर्व रोग निदान जे तंत्र आहेत त्यांचा दुरुपयोग करण्यास प्रतिबंध करणे. ठीक आहे. नंतर आता या अधिनियमातील प्रकरण 1 आहे प्रारंभिक, कलम 1 आहे संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ. या अधिनियमाचं नाव आपल्या सर्वांना माहितीच आहे, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदान तंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम 1994. हा जो अधिनियम आहे तो संपूर्ण भारतास लागू आहे. या अधिनियमाची अंमलबजावणी ही 1 जानेवारी 1996 रोजी पासून झाली. अंमलबजावणी 1 जानेवारी 1996 रोजी पासून. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे कलम 2. ऍज युजुअल कलम 2 मध्ये व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. कलम 2 चा पोटकलम A आहे समुचित प्राधिकरण, ऍप्रोप्रिएट अथॉरिटी. याचा अर्थ आहे कलम 17 अन्वये नियुक्त केलेले समुचित प्राधिकरण. हा जो प्राधिकरण आहे तो स्त्री भ्रूण हत्या व प्रसवपूर्व गर्भलिंग निर्धारण या समस्या जे आहेत या संबंधित कार्य पार पाडण्यासाठी याची स्थापना केली जाते. याची जी रचना आहे याच्या रचनेचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. यामध्ये एक अध्यक्ष व 2 सदस्य असतात. हा जो प्राधिकरण आहे तो त्रिसदस्यीय आहे, एक अध्यक्ष आणि 2 सदस्य. याचा अध्यक्ष पदसिद्ध असतो. नंतर नेक्स्ट आहे मंडळ. याचा अर्थ आहे कलम 7 अन्वये स्थापन केलेले केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ. आता हे जे केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ आहे हे केंद्र सरकारद्वारे स्थापित केले जाते. याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव हे पदसिद्ध असतात. ठीक आहे, समजलं? मंडळ याचा अर्थ आहे केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ, कलम 7 अन्वये स्थापित. नंतर आहे गर्भधारित. पोटकलम B1 गर्भधारित कन्सेप्टस ज्याला म्हटलं जातं. याचा अर्थ आहे फलन क्रियेपासून जन्मापर्यंतचा विकासाच्या कोणत्याही टप्प्यावर असलेली गर्भधारणेची कोणतीही निर्मिती. फलन क्रियेपासून ते बाळाचा जन्म होईपर्यंत विकासाच्या टप्प्यावर असलेली कोणतीही निर्मिती. याचा अर्थ काय आहे? गर्भधारित. तर आता फलन क्रिया म्हणजे काय? तर पुरुषाकडून आलेल्या रेतपेशी किंवा शुक्रपेशी आणि स्त्रीकडून आलेल्या अंडपेशी यांच्या संयोगाला म्हणायचं फलन, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात फर्टिलायझेशन. समजलं? शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या संयोगाला म्हटलं जातं फलन. शुक्रपेशी आणि अंडपेशी यांचं फलन होऊन फलित अंडपेशी निर्माण होते. एक पेशी तयार होते, ही एक पेशी. आणि या पेशीचे पुन्हा विभाजन होऊन त्या एकाच्या 2 पेशी तयार होतात. ठीक आहे. जेव्हा ह्या एका पेशीचे 2 पेशी होतात या स्टेजला म्हटलं जातं झायगोट. ठीक आहे. परत ही प्रोसेस वाढत जाते. 2चे 4 होतात, 4चे 8, 8चे 16 अशी ती प्रोसेस पुन्हा वाढत जाते. सेल डिव्हिजन त्यांचं चालू होतं. त्या फेजला मग वेगवेगळी नावं आहेत. झायगोट, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज अशी ती प्रोसेस पुन्हा वाढत जाते. ठीक आहे. आणि अशाच प्रकारे त्या पेशींचे विभाजन होऊन पेशींचा एक गोळा तयार होतं आणि त्याला पुन्हा मानवी आकार प्राप्त व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, समजलं? नंतर नेक्स्ट आहे भ्रूण किंवा इम्ब्रियो. याचा अर्थ आहे फलनानंतर 8 आठवडे किंवा 56 दिवस संपेपर्यंत विकसित होत जाणारा मानवी जीव. फलनानंतर म्हणजे ही जी प्रोसेस आता आपण येथे वरती पाहिलेली आहे
त्या फलनानंतर 8 आठवडे म्हणजेच 56 दिवस. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7 दिवस असतात. म्हणजे 7 8 56. अशा प्रकारे 56 दिवस संपेपर्यंत विकसित होणारा जीव म्हणजे काय आहे? भ्रूण आहे. इमेज मध्ये तुम्ही पाहू शकता ही 8 वीक्सची प्रेग्नन्सी आहे आणि 8 आठवडे किंवा 56 दिवसापर्यंत त्या भ्रूणाला थोडाफार मानवी आकार प्राप्त झालेला आपल्याला इथे दिसत आहे. नंतर नेक्स्ट आहे गर्भ, ज्याला इंग्लिशमध्ये फिटस असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय पहा, तर फलनानंतर 57व्या दिवसापासून म्हणजे भ्रूणाच्या नंतरची स्टेज 57व्या दिवसापासून सुरू होऊन जन्माच्या वेळी संपणाऱ्या विकासाच्या कालावधीतील मानवी जीव. ठीक आहे, समजलं? 57व्या दिवसापासून ते बाळाचा जन्म होईपर्यंत गर्भामध्ये असलेल्या त्या बाळाला काय म्हणायचं आहे? गर्भ. नंतर नेक्स्ट आहे अनुवंशिक समुपदेशन केंद्र, जेनेटिक काउन्सिलिंग सेंटर. आता हे जेनेटिक काउन्सिलिंग सेंटर किंवा अनुवंशिक समुपदेशन केंद्र म्हणजे काय, तर अशी जागा किंवा संस्था किंवा रुग्णालय किंवा शुश्रूषालय जेथे रुग्णांना प्रजनन विषयक सल्ला दिला जातो. समजलं? मग अशा प्रकारच्या सल्ल्याची किंवा अशा अनुवंशिक समुपदेशनाची कोणाला आवश्यकता असते, तर अशी व्यक्ती जी अनुवंशिक विकाराने बाधित आहे किंवा त्याच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला तरी एखादा जेनेटिक डिसऑर्डर होता, अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांना अशा प्रकारच्या प्रजनन विषयक सल्ल्याची आवश्यकता असते. कारण हे जेनेटिक डिसऑर्डर्स जे असतात किंवा हे जनुकीय विकार जे असतात ते एका पिढीहून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असतात किंवा ट्रान्समिट होत असतात. त्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या अनुवंशिक समुपदेशनाची आवश्यकता असते. आता हे जनुकीय विकार किंवा जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय, ते का उद्भवतात, तर म्युटेशनमुळे अशा प्रकारचे जनुकीय विकार उद्भवत असतात. म्युटेशन म्हणजे काय, तर जीन्स मध्ये झालेले हार्मफुल चेंजेस म्हणजे म्युटेशन होय. हे समजायला तुम्हाला थोडंसं किचकट वाटू शकतं कारण हे थोडासा जेनेटिक सायन्सचा पार्ट आहे. आता कॉमन कोणते जेनेटिक डिसऑर्डर आहे, तुम्हाला एक्झाम्पल जर सांगितलं तर लक्षात येईल जेनेटिक डिसऑर्डर कोणाला म्हणायचं. तर डाऊन सिंड्रोम तुम्ही ऐकलं असेल. डाऊन सिंड्रोम हा देखील एक प्रकारचा जेनेटिक डिसऑर्डर किंवा क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी मुळे उद्भवलेला विकार आहे. टर्नर सिंड्रोम आहे, सिकल सेल ॲनिमिया आहे, तसेच हिमोफिलिया सुद्धा आहे. डायबिटीस सुद्धा हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, जेनेटिकली ट्रान्समिट होतो एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये. ठीक आहे, समजलं? आणि असे जे कपल्स आहेत ज्यांना अशा प्रकारचं डिसऑर्डर आहे किंवा त्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये तसं कोणाला होतं, तर अशा कपल्सला फॅमिली प्लॅनिंग करताना अशा प्रकारचं अनुवंशिक समुपदेशन केंद्राच्या सल्ल्याची आवश्यकता भासते. तर या अनुवंशिक समुपदेशन केंद्रात काय केलं जातं, तर अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या अनुवंशिक स्थितीच्या जोखमीचे मूल्यांकन केले जाते आणि त्यांना त्या पद्धतीने सल्ला दिला जातो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे अनुवंशिक चिकित्सालय, जेनेटिक क्लिनिक, थोडक्यात हॉस्पिटल. मग याचा अर्थ काय पहा, जिथे प्रसवपूर्व रोगनिदान प्रक्रिया पार पाडली जाते अशा प्रकारच्या चिकित्सालय असेल, संस्था असेल, रुग्णालय असेल, शुश्रूषालय असेल किंवा अन्य नावाने ओळखण्यात येणारं ठिकाण असेल. समजलं? असं ठिकाण जिथे प्रसवपूर्व रोगनिदान प्रक्रिया पार पाडली जाते, थोडक्यात हॉस्पिटल. मग यामध्ये अशा वाहनाचा देखील समावेश आहे ज्या वाहनामध्ये एखादं अल्ट्रासाऊंड मशीन असेल किंवा इमेजिंग मशीन असेल किंवा स्कॅनर असेल किंवा एखादा असं उपकरण आहे जो गर्भलिंग निश्चित करण्यासाठी तुम्हाला हेल्प करू शकतो. असे व्हेकल्स सुद्धा किंवा असे वाहन सुद्धा काय आहेत, अनुवंशिक चिकित्सालय आहेत. नंतर नेक्स्ट आहे अनुवंशिकीय प्रयोगशाळा. आता अनुवंशिकीय प्रयोगशाळा म्हणजे काय, तर जेनेटिक लॅबोरेटरी. याचा अर्थ काय आहे, ज्यामध्ये प्रसवपूर्व रोगनिदान चाचणी करण्यासाठीचे सॅम्पल्स जे असतात त्याचे विश्लेषण चाचण्या केले जातात. समजलं? लॅबमध्ये जनरली चाचण्या केल्या जातात. मग या अनुवंशिक प्रयोगशाळेमध्ये कशा प्रकारच्या चाचण्या केल्या जातात, तर प्रसवपूर्व रोगनिदान साठीच्या चाचण्या केल्या जातात. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे स्त्रीरोग तज्ञ, गायनेकोलॉजिस्ट. याचा अर्थ आहे स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतीशास्त्र. स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतीशास्त्र या विषयातील पदव्युत्तर अर्हता प्राप्त व्यक्ती. नंतर नेक्स्ट आहे अनुवंशशास्त्रज्ञ, मेडिकल जेनेसिस्ट. याचा अर्थ काय आहे पहा, याचा अर्थ आहे लिंग निवड व प्रसवपूर्व रोग निदान तंत्रे या क्षेत्रात प्रजननशास्त्र या विषयातील पदवी किंवा पदविका घेतलेला व्यक्ती. समजलं? लिंग निवड व प्रसवपूर्व रोग निदान तंत्र या क्षेत्रामध्ये प्रजननशास्त्र या विषयामध्ये ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट केलेली व्यक्ती किंवा भारतीय वैद्यक परिषद अधिनियम 1956 अन्वये मान्यता प्राप्त
वैद्यकीय अहर्तांपैकी एक अहर्ता किंवा जैवविज्ञान बायोटेक्नॉलॉजीतील पदव्युत्तर पदवी असलेली आणि अशा क्षेत्रांमध्ये कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती म्हणजे काय आहे? मेडिकल जेनेसिस्ट, वैद्यकीय अनुवंशशास्त्रज्ञ. आता नेक्स्ट आहे बालरोग चिकित्सक, पेडियाट्रिशियन, सोप्या भाषेमध्ये लहान मुलांचे डॉक्टर. ठीक आहे. मग याचा अर्थ काय आहे? बालरोग चिकित्सा शास्त्रातील पदव्युत्तर अहर्ता धारण करणारी कोणतीही व्यक्ती. तर नेक्स्ट आहे प्रसवपूर्व रोग निदान प्रक्रिया, प्री नॅटल डायग्नोस्टिक प्रोसिजर. याचा अर्थ काय आहे पहा. तर गर्भधारणेपूर्वी किंवा त्यानंतर लिंग निवडीकरिता कोणत्याही प्रकारचे विश्लेषण करण्यासाठी किंवा प्रसवपूर्व रोग निदान चाचणी करण्यासाठी स्वनातील चित्रण म्हणजेच अल्ट्रासोनोग्राफी करणे किंवा गर्भप्रतिमादर्शन म्हणजे फोटोस्कोपी करणे. ठीक आहे. आणखीन काय? तर अनुवंशिकीय प्रयोगशाळेकडे किंवा चिकित्सालयाकडे गर्भजलाचे किंवा जरायू ऊर्ध्वाचे किंवा भ्रूणाचे किंवा त्या पुरुषाचे किंवा त्या महिलेचे रक्ताचे किंवा ऊतीचे किंवा स्रावाचे नमुने घेणे याला काय म्हणायचं? प्रसवपूर्व रोग निदान प्रक्रिया. समजलं? गर्भधारणा होण्यापूर्वी किंवा गर्भधारणा झाल्यानंतर लिंग निवड करण्याच्या उद्देशाने किंवा प्रसवपूर्व रोग निदान चाचणी करण्याच्या उद्देशाने स्वनातील चित्रण करणे म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी करणे. अल्ट्रासाऊंड सर्वांना माहित आहे. किंवा गर्भप्रतिमा दर्शन करणे ज्याला इंग्लिशमध्ये फिटोस्कोपी म्हटलं जातं. फिटोस्कोपी म्हणजे काय? तर इथे इमेज मध्ये तुम्ही पाहू शकता. हे आहे फिटोस्कोप. याला म्हणायचं फिटोस्कोप. हे इंजेक्शन सारखं जो स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसत आहे. आता याचा उपयोग कशासाठी होतो? तर गर्भाची शस्त्रक्रिया करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. असा बाळ जो अजून जन्मलेला नाहीये, जो आईच्या पोटामध्ये किंवा गर्भाशयातच आहे, त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यासाठी या फिटोस्कोपचा वापर केला जातो. या फिटोस्कोपच्या एंडला एक छोटासा कॅमेरा असतो जे त्या आईच्या गर्भामध्ये इन्सर्ट केला जातो आणि त्यामुळे आपल्याला त्या बाळाचे किंवा त्या गर्भाचे इमेजेस आपण बाहेरच्या स्क्रीनवरती पाहू शकतो. आणखीन काय म्हटलं पहा. अनुवंशिकीय प्रयोगशाळेकडे किंवा चिकित्सालयाकडे पाठवण्यासाठी. कशासाठी? लिंग निवड करण्याच्या उद्देशाने किंवा प्रसवपूर्व रोग निदान चाचणी करण्याच्या उद्देशाने. काय पाठवायचंय? तर गर्भजल म्हणजे काय? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या इमेज मध्ये हे जे बाळ आहे ना, ते आईच्या पोटामध्ये हे बाळ आहे आणि तो एका पोकळीमध्ये आपल्याला दिसत आहे आणि यामध्ये काय भरलेलं आहे? तर फ्लुइड म्हणजेच पाणी भरलेलं आहे. हे गर्भाशय आहे आणि यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि यालाच काय म्हटलं जातं? एमनिओटिक फ्लुइड, ज्याला मराठीत आपण गर्भजल म्हणतो. अशा प्रकारे या गर्भजलाचा नमुना घेणे किंवा जरायू ऊर्ध्व म्हणजे काय? कोरोनियक विलाय. याचा अर्थ काय आहे? या इमेज मध्ये आपल्याला इथे प्लॅसेंटा दिसत आहे. प्लॅसेंटा म्हणजे वार आणि या वारेमध्ये काय असतं? तर हे जरायू ऊर्ध्व किंवा कोरोनिक विलिया असतो आणि त्या विलियामध्ये काय असते? जेनेटिक मटेरियल असतो आणि त्याचा सुद्धा नमुना घेऊन त्या बाळाचं लिंग निदान करता येऊ शकतो. ठीक आहे. आणि अशा प्रकारचं सॅम्पल कलेक्ट करणे, जरायू ऊर्ध्वाचं सॅम्पल घेणे किंवा भ्रूण म्हणजे हा जो बाळ आहे या बाळाचं किंवा त्याचे जे फादर आहे त्याचं किंवा त्याची जी आई आहे यांचा रक्ताचा नमुना घेणे किंवा ऊतीचा नमुना घेणे किंवा स्रावाचा नमुना घेणे आणि त्याच्यावरती काहीतरी टेस्टिंग करणे. कशासाठी? लिंग निवड करण्यासाठी. या सर्व प्रोसेसला काय म्हणायचं आहे? प्रसवपूर्व रोग निदान प्रक्रिया. ठीक आहे. समजलं? होईल तितकं सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला ते समजत असेल. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे प्रसवपूर्व रोग निदान तंत्रे, प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स. तर यामध्ये रोग निदान प्रक्रिया आणि चाचण्या या दोघांचा देखील समावेश होतो. तर प्रसवपूर्व रोग निदान चाचणी म्हणजे काय? प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेस्ट. याचा अर्थ काय? तर जो बाळ आहे, जो गर्भाशयामध्ये वाढत असलेला बाळ आहे, त्या बाळामध्ये काही प्रजनन विषयक दोष आहे का किंवा काही चयापचय विषयक दोष आहे का किंवा लिंग गुणसूत्र विषयक काही अपसामान्यता आहे का किंवा काही विसंगती त्याच्यात आहे का किंवा काही एखादी विकृती आहे का त्याला किंवा एखादा लिंग संलग्न रोग आहे का, हे टेस्ट करण्यासाठी किंवा हे शोधून काढण्यासाठी त्या गर्भवती स्त्रीचे किंवा त्या गर्भाचे स्वनातील चित्रण करणे. स्वनातील चित्रण अल्ट्रासाऊंड करणे त्या गर्भाचे किंवा त्याच्या आईचे. तसेच तिचे गर्भजल किंवा जरायू ऊर्ध्व किंवा रक्त यांची चाचणी किंवा विश्लेषण करणे. मग अशा प्रकारे जो गर्भजल, जरायू ऊर्ध्व किंवा रक्त आहे याची चाचणी कुठे केली जाते? पाहिले आपण जेनेटिकल लॅबोरेटरी, तेथे या प्रकारचे टेस्ट केले जातात. ठीक आहे.
नंतर नेक्स्ट आहे नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी, याचा अर्थ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे मान्यताप्राप्त वैद्यकीय अर्हता धारण करणारा आणि राज्य वैद्यक नोंदवहीत ज्याच्या नावाची नोंद आहे असा डॉक्टर थोडक्यात. नंतर नेक्स्ट आहे लिंग निवड, IMP कन्सेप्ट आहे या अधिनियमातील. याचा अर्थ इंग्लिशमध्ये याचा अर्थ आहे सेक्स सिलेक्शन. आता येथे याचा अर्थ काय दिलाय पहा. तर लिंग निवड यामध्ये भ्रूण हे विशिष्ट लिंगाचेच असणे हे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने किंवा तसे बनवण्याच्या संभाव्यता वाढवण्याच्या प्रयोजनार्थ करण्यात आलेली कोणतीही प्रक्रिया, तंत्र, चाचणी, औषध योजना किंवा औषधपत्र किंवा त्यासाठी केलेली तरतूद हे सर्वांचा समावेश लिंग निवड या कन्सेप्ट मध्ये होतो. आपला जो संपूर्ण अधिनियम आहे त्या अधिनियमामध्ये आपण लिंग निवड हा शब्द आपल्याला वारंवार ऐकायला मिळणार आहे किंवा आपण वाचणार आहोत. कारण का? कारण हा अधिनियम लिंग निवड प्रतिबंध करण्यासाठीच करण्यात आलेला आहे. मग लिंग निवड म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. आता हे प्रीनॅटल डायग्नोस्टिक प्रोसिजरची व्याख्या पाहताना आपण येथे काय वाचलं की गर्भधारणेपूर्वी लिंग निवड करण्याकरिता टेस्टिंग करणे. आता मला सांगा, गर्भधारणेपूर्वी लिंग निवड होऊ शकते का? गर्भधारणेपूर्वी लिंग निवड होऊ शकते का? तर होऊ शकते. सायन्स इतकं डेव्हलप झालेलं आहे की गर्भधारणा होण्यापूर्वीच तुम्ही डिसाइड करू शकता तुम्हाला मुलगा हवाय की मुलगी हवी. तुम्ही चूज करू शकता, तुमच्याकडे ऑप्शन्स असतात. इतकी विज्ञानाने प्रगती केलेली आहे आणि खूप सारे लोक आहेत ज्यांना हे अजून माहितच नाहीये की आपण प्रेग्नन्सीच्या पूर्वीच डिसाइड करू शकतो की आपल्याला मुलगा हवाय की मुलगी हवी आहे. आता ही प्रोसेस कशी असते हे आपण थोडक्यात पाहूया. होईल त्या पद्धतीने सोपं करून सांगण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर लिंग निवड कशी केली जाते इथे पहा. तर आपण IVF हा शब्द ऐकला असेल. IVF चा फुल फॉर्म काय आहे? इन विट्रो फर्टिलायझेशन, ज्याला आपण आपल्या रेग्युलर भाषेमध्ये टेस्ट ट्यूब बेबी म्हणून ओळखतो. टेस्ट ट्यूब बेबी हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ठीक आहे. IVF या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं पहा. तर स्त्रीकडून काही अंडपेशी कलेक्ट केले जातात आणि पुरुषाकडून काही शुक्रपेशी किंवा रेतपेशी कलेक्ट केले जातात. आणि अशा प्रकारे कलेक्ट केलेल्या ज्या पेशी आहेत त्यांचं बाहेरच्या मीडियम मध्ये म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ती आईच्या गर्भाशयात केली जात नाही. आपण जे पाहिलेत ना जेनेटिक क्लिनिक, जेनेटिकल लॅबोरेटरी, तेथे या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जातात सुटेबल मीडियम मध्ये. तेथे या पेशींचं फलन घडवून आणलं जातं. फलन म्हणजे काय आपण पाहिलंय, स्त्रीच्या अंडपेशी आणि पुरुषाच्या शुक्रपेशी यांचा संयोग म्हणजेच फलन होय. या दोन्ही पेशींचा संयोग झाल्यानंतर याची एक पेशी तयार होते आणि परत त्या पेशीचं विभाजन होऊन एकाच्या 2 पेशी तयार होतात, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16 अशा प्रकारे त्याचं डिवायडेशन होत जातं. IVF मध्ये एकापेक्षा जास्त भ्रूण किंवा या फलित अंडपेशी तयार केले जातात आणि त्यापैकी जो ऍक्टिव्ह आहे, जो हेल्दी दिसत आहे आणि अशी जे फलित अंडपेशी आहे त्याला त्या महिलेच्या गर्भाशयात इन्सर्ट केलं जातं. समजली प्रोसेस? आणि त्या ठिकाणी त्या गर्भाशयामध्ये तो एक भ्रूण किंवा गर्भ म्हणून पुन्हा वाढू लागतो नॅचरली. बट आपल्याला जर या ठिकाणी सेक्स सिलेक्शन करायचं असेल किंवा लिंग निवड करायची असेल तर काय केलं जातं, ही जी फलित अंडपेशी आहे या प्रत्येक पेशीचा छोटा छोटा पार्ट किंवा तुकडा कट केला जातो आणि त्यांना ते जे जेनेटिक लॅब जे आहेत त्याच्याकडे टेस्टिंगसाठी पाठवलं जातं. मग तेथे काय केलं जातं, त्या फलित अंडपेशीचे जे तुकडे आहेत त्यांच्यावरती PGD प्रोसेस केली जाते. PGD म्हणजे प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस ही प्रक्रिया त्यांच्यावरती केली जाते. या प्रक्रियेमध्ये ते जे तुकडे आहेत त्यांचं क्रोमोझोमल स्टडी केला जातो आणि त्यानुसार त्यांना समजतं की हा तुकडा ज्या गर्भाचा आहे तो मुलगा असणार आहे की मुलगी असणार आहे. समजा त्या ठिकाणी त्या महिलेला मुलगी हवी असेल तर मुलीचा जो फलित अंडपेशी आहे किंवा तो जो गर्भ आहे त्या महिलेमध्ये इन्सर्ट केलं जातं, किंवा मुलगा हवा असेल तर त्याच्याशी संबंधित जो गर्भ आहे किंवा फलित अंडपेशी आहे ती त्या महिलेच्या गर्भाशयामध्ये इन्सर्ट केली जाते. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे तो नॅचरल गर्भ म्हणून त्याच्या आईच्या गर्भाशयात पुन्हा वाढू लागतो. सो अशा प्रकारे लिंग निवड किंवा सेक्स सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती माझ्या पद्धतीने होईल तितकं सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ही ती प्रोसेस आहे जी मला माहित आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरी देखील असू शकते. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नंतर नेक्स्ट आहे सोनातील चित्रण प्रतिमादर्शक तज्ञ, सोनोलॉजिस्ट किंवा इमेजिंग स्पेशलिस्ट. सोनोलॉजिस्ट म्हणजे सोनोग्राफी करणारे जे डॉक्टर असतात ते. याचा अर्थ काय आहे पहा. भारतीय वैद्यक परिषद अधिनियम 1956 अन्वये मान्यता प्राप्त वैद्यकीय अर्हतांपैकी एक अर्हता धारण करणारी व्यक्ती.
किंवा स्वनातील चित्रण किंवा प्रतिमादर्शक तंत्र किंवा क्षकिरणशास्त्र यातील पदव्युत्तर अर्हता धारण करणारी व्यक्ती. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे राज्यमंडळ. याचा अर्थ आहे कलम 16A अन्वये स्थापन करण्यात आलेले राज्य पर्यवेक्षी मंडळ किंवा संघराज्य क्षेत्रीय पर्यवेक्षी मंडळ. तर ते जे अप्रोप्रिएट अथॉरिटीज आहेत, ज्याला समुचित प्राधिकरण आपण म्हणतो, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हे पर्यवेक्षी मंडळे स्थापन केली जातात. ठीक आहे, समजलं? पार्ट 1 मध्ये आपण प्रकरण 1 पाहिलेलं आहे आणि यामध्ये ज्या महत्त्वाच्या व्याख्या आहे, परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाची माहिती आहे ते आपण इथे डिस्कस केलेली आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जितकं सोपं होईल तितकं सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर या संबंधित काही क्युरीज, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. ते सॉर्ट आउट करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण PCPNDT ऍक्ट संबंधित जे महत्त्वाचे कलमे आहेत, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते डिस्कस करूयात. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओसाठी मी लावलेले एफर्ट्स आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. डिपार्टमेंटल मेन्सची स्टडी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या विनाशुल्क परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.